श्री स्वामी समर्थ. श्री गुरुचरित्र अध्याय 26. श्री गणेशाय नमा. श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी नका भ्रमुरे युक्तीसी वेदांत न कळे ब्रह्मयासी अनंत वेद आहे ती वेद व्यासा सरिसे मुनी नारायण अवतरोनी वेद व्यक्त करोनी व्यास नाम पावला तेनेही पूर्ण नाही केले साधारण सांगितले शिष्य होते चौघे भले प्रख्यात नामे अवधारा शिष्यांची नामे देखा सांगेन विस्तारे ऐका प्रथम पैल दुजा वैशंपायन निका तिसरा नामे जैमिनी चौथा सुमंतू शिष्य करीन म्हणे वेदाभ्यास त्यांसी म्हणे वेदव्यास अशक्य तुम्हा शिकता एक एक वेद व्यक्त शिकता पाहिजे दिवस कल्पांता चारी वेद केवी वाचिता अनंत महिमा वेदांची या वेदांचे अत्यंत सांगेन ऐका एकचित्त पूर्वी भारद्वाज विख्यात ऋषी अभ्यास करीत होता लवलेश आले त्यासी पुनरपी करीत तापासी ब्रह्मा प्रसन्न झाला परियेसी काय मागसी म्हणोनी भारद्वाज म्हणे ब्रह्मयासी स्वामी मज प्रसन्न होसी वेद शिकेन अद्यंतेसी ब्रह्मचर्य आश्रमेसी ब्रह्मा म्हणे भारद्वाजासी मिती नाही या वेदांसी सर्व केवी शिको मनसी आम्हासे वेद अगोचर ऐसे म्हणून ऋषीसी ब्रह्मा दाखवी वेदांसी दिसताती तीन राशी गिरिरूप होऊनी ज्योतिर्मय कोटी सूर्य पाहता ऋषीस वाटे भय वेदराशी तीन गिरिमय केवी शिको म्हणोनी भयभीत झाला ब्रह्मयाचे चरणी लागला म्हणे स्वामी अशक्य केवळा क्षमा करणे म्हणोनी ऐसे वचन ऐकोनी ब्रह्मदेव संतोषोनी देता झाला मुष्टी तिनी अभ्यास करी म्हणोनी तीन वेदांचे मंत्र जाळ वेगळे केले तत्काळ ऐसे चारी वेद प्रबळ अभ्यास करी भारद्वाज पूर्ण एकेका वेदास शिकता होईल अतिप्रयास सांगेन थोडे तुम्हास अभ्यास व्यक्त करावया शिष्य म्हणती व्यासासी एक एक वेद आम्हासी विस्तारावे अद्यंतेसी जे शक्य आम्हा ते शिकू ऐसे विनविती चौघे जण मुनी धरती व्यासचरण कृपा करी गा गुरु राणा नारायणा व्यास राणा करुणावचन ऐकोनी व्यास सांगे संतोषोनी पैल शिष्या ते बोलवोनी ऋग्वेद निरोपिती व्यास सांगे पैलासी ऋग्वेद ध्यान परियेसी वर्ण रूप आहे कैसी भेदाभेद सांगेन ऋग्वेदाचा उपवेद असे प्रख्यात आयुर्वेद अत्री गोत्र असे शुद्ध ब्रह्मा दैवत जाणावे गायत्रीचे छंदासी रक्तवर्ण परियेसी नेत्र पज्ञ पत्र सदृशी विस्तार ग्रीवा कंबू कंठ श्री गुरु म्हणती ब्राह्मणासी व्यासे सांगितले शिष्यासी अस्ति ऋग्वेदासी द्वादश भेद विस्तार यजुर्वेद विस्तार सांगेन एका अपार वैशंपायन शिष्य थोर अभ्यास केला परियेसा व्यास म्हणे शिष्यासी एक एक चित्तेसी ऐसे या यजुर्वेदासी उपवेद धनुर्वेद भारद्वाज गोत्र जाणा अधिदैवत रुद्र म्हणा छंद तुम्ही म्हणा आता ध्यान सांगेन कृषुमध्य निर्धारी स्थूल ग्रीवा कपोल जरी कांचन वर्ण मनोहरी नेत्र अस्ति पिंगट शरीर ताम्र असित वर्ण पाच अरत्नी दीर्घजान यजुर्वेद ध्यान प्रमाण वैशंपायना पर्येसी ऐशिया यजुर्वेदासी भेदशायसी अस्ति ऐका भरवसी म्हणे व्यास शिष्याते मंत्र ब्राह्मण संहिता मिळवणी पडती मिश्रिता तोची असे मूळ ख्याता यजुर्वेद म्हणजे तया यज्ञादी कर्म क्रियेसी हेची मूळ परियेसी अभ्यास करी घावी दिसी म्हणे व्यास शिष्याते तिसरा शिष्य जैमिनी त्यासी सांगे व्यास मुनी सामवेद विस्तारोनी निरोपिता धारा उपवेद गंधर्व कश्यपाचे असे गोत्र विष्णू असे दैवत जगती छंद म्हणावा नित्यस्त्रग्वी असे जाण शुची वस्त्र प्रावरण मनशांतरेंद्रिय दमन दंडधारी असे रूप कांचन नयन श्वेतवर्ण सूर्यासारखे किरण षडरत्नी दीर्घ प्रमाण सामवेद रूप असे याच्या भेदा नाही मिती अखिल सहस्त्र बोलती ऐसी कवणा असे शक्ती समस्त शिको म्हणावया एका नारायणा वाचोनी समस्त भेद नेण कोणी एक शिष्या जैमिनी 10 शाखा निश्चित सुमंतू नामे शिष्यासी सांगतसे व्यासहर्षी अथर्वण वेदासी निरोपेली परियेसा या अथर्वण वेदासी उपवेद असे परियेसी मंत्रशास्त्र निश्चयेसी वैतान असे गोत्र अधिदैवत इंद्र त्यासी अनुष्टुप छंदासी तीक्ष्ण चंड
क्रूरेसी कृष्णवर्ण असे जाण, ऐसे रूप तयासी भेद नौपरियेसी, सुमंतो नाम शिष्यासी सांगतसे श्री व्यास, ऐसे चौगा शिष्यास सांगतसे वेदव्यास, प्रकाश केला शितीस भरतखंडी परियेसा, या भरतखंडात पूर्वी होते पुण्यभूत, वर्णाश्रमी आचरत होते लोकपरियेसा, या कलियुगा भीतरी कर्म सांडिले द्विजवरी, लोपले वेद निर्धारी गोप्य जाहले शितीसी, कर्म भ्रष्ट जाहले द्विज, म्लेच्छां पुढे बोलती वेदबीज, सत्व गेले याची काज, मंदमती झाले जाणा, पूर्वी होते महत्व ब्राह्मणाचे देवत्व, वेदबळे नित्यत्व, भूसर म्हणती याची काज, पूर्वी राजे याची कारणे, पूजा करीती विप्रचरण, सर्वस्व देती दक्षिणा, ते अंगीकार न करीती वेदबळे विप्रांसी, त्रयमूर्ती वश होते त्यासी, इंद्रादी सुरवरांसी भय होते विप्रांचे, कामधेनु कल्पतरू विप्रवाक्य होते थोरू, पर्वत करीती तृणाकारू तृण पर्वत वेदसत्वे, ऐसे महत्व ब्राह्मणासी पूर्वी होते परियेसी, वेदमार्ग त्यजोनी सुरसी, अन्य मार्गे रहाटती तेने सत्व भंगले, हीन याती ते सेवा करू लागले, अध्यापन करीती मोले वेदविक्र परियेसा, हीन याती पुढे देख वेद म्हणती मूर्ख लोक, त्यांचे पाहुणे मुख ब्रह्मराक्षस होताती, चतुर्वेद म्हणविसी लोकांसवे चर्चा करसी, काय जाणसी वेदासी अखिल भेद आहेत जाना, आपुली आपण स्तुती करिसी, जयपत्रे दाखविसी त्रिविक्रम यती पाशी, पत्र मागसी लिहुनी आमुचे बोल एकोनी, जावे तू वापरतोनी वाया गर्वे भ्रमोनी, प्राण आपुला देऊ नका ऐसे श्री गुरु ब्राह्मणासी, सांगती बुद्धी हितासी न एकती विप्रतामसी, म्हणती चर्चा करू न जरी येथे, हारी दिसेल आपुते, सांगुती लोक राजयाते, महत्व आमुचे उरेल केवी, सिद्ध म्हणे नामांकिता ऐसे विप्रमदोन्मता, नेणती आपुले हिता त्यांसी मृत्यू जवळी आला, इति श्री गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नरसिंह सरस्वती उपाख्याने सिद्ध नामधारक संवादे वेद विस्तार कथनम नाम षड्विंशोऽध्याय श्री गुरु दत्तात्रेयार्पणमस्तु, गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त. श्री गुरूंच्या कृपेने आपण आजचा अध्याय पूर्ण केला. ही पवित्र श्रवण भक्ती आपल्या जीवनात सुख शांती आरोग्य आणि समृद्धी घेऊन येवो हीच श्री गुरुचरणी प्रार्थना. अनेक भक्तांना नोकरी व्यवसाय शिक्षण किंवा घरातील जबाबदाऱ्यांमुळे एकाच वेळी संपूर्ण पारायण करणे शक्य होत नाही. म्हणूनच हा दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायणाचा उपक्रम सुरू केला आहे. रोज फक्त एक अध्याय आपल्या समोर सादर केला जाईल. त्यामुळे दिवसातून काही मिनिटे देऊन तुम्हीही माझ्या सोबत संपूर्ण दिंडोरी प्रणीत श्री गुरुचरित्र पारायण सहज पूर्ण करू शकता. प्रत्येक दिवसाचा नवीन अध्याय माझ्या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध असेल, त्यामुळे कोणताही अध्याय चुकवू नका. आजच चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, म्हणजे पुढील अध्यायाची सूचना तुम्हाला लगेच मिळेल. तसेच मी सर्वांसाठी मोफत व्हॉट्सअप ग्रुप सुरू केला आहे, त्याची लिंक कमेंटमध्ये दिली आहे. त्या समूहात सहभागी झाल्यानंतर तुम्हाला दररोजचे राशी भविष्य पंचांग धार्मिक उपाय व्रत उत्सवांची माहिती सणांचे महत्त्व आणि इतर उपयुक्त आध्यात्मिक मार्गदर्शन नियमित मिळेल. याच व्हॉट्सअप समूहातून माझ्या मोफत संस्कार वर्गाची लिंकही उपलब्ध होते. या संस्कार वर्गात मी रामरक्षा स्तोत्र भीमरूपी स्तोत्र कालभैरवाष्टक विविध स्तोत्रे मंत्र आणि भक्तिपर उपासना अगदी मोफत शिकवत असते. तुम्ही तुमच्या कुटुंबियांनी या उपक्रमाचा नक्की लाभ घ्यावा. शेवटी एक छोटीशी विनंती, जर हा अध्याय तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या नातेवाईक आणि मित्रपरिवारांच्या बरोबर शेअर करा आणि कमेंटमध्ये फक्त श्री गुरुदेव दत्त असे लिहून आपल्या भक्तीची नोंद करा. पुन्हा भेटूया उद्याच्या पुढील अध्यायात. श्री गुरुदेव दत्त.